परमेश्वर बोलला, चंद्र सूर्य तारे हो म्हटल्यावर काय झालं? अस्तित्वात आले. हालेलुया. तसंच जर तुमच्या जीवनामध्ये पण तुम्हाला देवाच्या अनुभवाची प्रचिती घ्यायचा असेल तर कुठला मनुष्यावर नाही तर कुणावर, आणि तो काय झाला? कुमारी मरिये चौधरी या जगामध्ये जन्मास आला. आणि शब्दच आमच्या पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये आपण देवाचं वचन ऐकलेलं आहे. आणि त्याच्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये काकूने वचन सांगितलं होतं की किती प्रकारचे भाकरी आहेत बायबलमध्ये लिहिलेले आहेत. किती प्रकारचे आहेत माहिती का? कुणाला आठवते का? किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारच्या भाकरींचे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भाकर कोणती माहिती आहे का? जीवनाची भाकर. हालेलुया. आणि त्या जीवनाच्या भाकरीला कुठली भाकर म्हटली माहिती आहे का? बेखमीर भाकर म्हटलेली आहे. हालेलुया. तर आज आपण पाहणार आहे बायबलमध्ये खमीर कशाला म्हणते आणि बेखमीर कशाला म्हणते. थोडं आज देवाचं वचन आपल्या संगती काय बोलणार आहे, 7 वचन काय सांगतं बघा. करंथीकराचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय 6 आणि 7 वचन काय सांगतं बघू. 1 करंथी 5 अध्याय 6 आणि 7 वचन. परंतु थोडे खमीर सगळा गोळा फुगवते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात. कारण आपला तर बलांडनाचा पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण काय झालेलं आहे? आता इथं आपण सविस्तर खमीर आणि बेखमीर. तर आज आपण पण बायबलच्या नुसार समजून घ्यायला पाहिजे की बायबलमध्ये खमीर कशाला म्हटलेलं आहे आणि बेखमीर कशाला म्हटलेलं आहे. जर आम्ही समजून घेणार तर आमचं जीवन काय होणार माहिती का? पण जर आम्ही वचनाकडे लक्ष देणार नाही, वचन जर आम्ही समजून घेणार नाही तर आम्ही इथं येणार आणि निघून जाणार. जर तुम्हाला वाटतं की देवाने माझ्या जीवनामध्ये चमत्कार करायला पाहिजे, देवाने माझे मार्ग मोकळे करायला पाहिजे, देवाने मला तारण द्यायला पाहिजे, देव माझ्या जीवनाला चालवायला पाहिजे, तर आम्ही काय करायला पाहिजे? वचनाकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? वचनाकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. कारण देवाचं वचन काय सांगतं? जो वचनाकडे लक्ष लावतो त्याचं काय होतं माहिती आहे का? कल्याण होतं. म्हणून आज पाऊल काय सांगतो करंथीकराच्या लोकांना? खमीर आणि बेखमीर बद्दल. तर बायबलमध्ये खमीर कशाला म्हटलेलं आहे तुम्हाला मी सांगतो. आज बायबलमध्ये खमीर कशाला म्हटलेलं माहिती आहे का? एक वाईट प्रकार आहे ना, त्याला खमीर म्हटलेलं. वाईट हे खमीर नेहमी वाईट गोष्टीला दर्शवते बायबलमध्ये. कारण बघा जर तुम्ही बायबल वाचलं ना तर तुम्हाला पाहायला मिळणार की हे वाईट कशाला दर्शवतं माहिती आहे का? हे वाईट खमीर म्हणजे मनुष्याला आणि मनुष्याच्या स्वभावाला दर्शवतं. जर बायबल तुम्ही वाचाल ना तर बायबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की खमीर कशाला दर्शवलेलं आहे? मनुष्याला आणि मनुष्याच्या स्वभावाला दर्शवले खमीर. ज्यावेळेस परमेश्वर देवाने मातीचा मनुष्य निर्माण केला, जसं तुम्हाला मी सांगितलं की चंद्र सूर्य तारे या जगाची निर्मिती केल्यानंतर परमेश्वराने काय केलं? मनुष्याची निर्मिती केली. आणि मनुष्याची निर्मिती केल्यानंतर त्यांनी काय केलं? आपला श्वास, आपला आत्मा त्याच्यामध्ये घातला आणि त्याला सांगितलं की हे सर्व काही जे आहे ना ते एजन बाग मी तुझ्यासाठी लावून ठेवलेलं आहे, याची मशागत तू कर, पण एक गोष्ट करू नको. आणि जी गोष्ट करायला सांगितली होती, करायला नाही सांगितली होती, ती गोष्ट मनुष्याने केली. काय? देवाची आज्ञा त्यांनी मोडला. आदम आणि हवेने देवाची आज्ञा मोडला. त्याच्यामुळे पाप या जगामध्ये आलं आणि पापाच्या द्वारे मनुष्य काय झाला? भुलवला गेला. आणि पापाच्या द्वारे भरपूर वर्ष मनुष्य चालवला गेला. आणि जेव्हा परमेश्वराने बघितलं, नोहाच्या काळामध्ये बघितलं, त्यांनी काय बघितलं? वाचू आपण जर मत्थ्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 4, 5 आणि 6 वचन काय सांगतं बघा. मत्थ्याचं पुस्तक उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय 4, 5 आणि 6 वचन काय सांगतं बघा. त्या काळी भूतलावरती महाकाय होते. पुढे देवपुत्र पृथ्वीवर. आता परमेश्वराने बघितलं. काय बघितलं? ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला कसं निर्माण केलं होतं? एकदम सरळ
आपल्या प्रतिरूपासारखा आपल्यासारखा त्यांनी त्याला निर्माण केलं आणि त्याचा श्वास त्याच्यामध्ये घातला. परंतु मनुष्य काय झाला? भ्रांत झाला म्हणते. मनुष्य काय झाला? भ्रांत झाला, वाईट झाला मनुष्य. आणि जेव्हा परमेश्वराने स्वर्गात मनुष्याकडे बघितलं, काय बघितलं परमेश्वराने? काय सांगतं वचन वाचा? पृथ्वीवर पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असं परमेश्वराने पाहिलं. आता परमेश्वर ज्यावेळेस मनुष्याकडे पाहतो त्यावेळेस तो काय बघतो? पहिलं, मनुष्य किती चांगला आहे, तो किती चांगलं काम करत आहे, तो किती चर्चला चांगल्या पद्धतीने येत आहे, असं बघतो का? काय बघतो परमेश्वर? पहिलं परमेश्वर मनुष्याचं काय बघतो? अंतःकरण बघतो. त्याच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय भरलेलं आहे, हे पहिलं परमेश्वर बघतो. परंतु ज्यावेळेस मनुष्य बघायला जातो ना, मनुष्य काय बघतो? त्याने किती चांगलं शर्ट घातलेलं आहे, त्याने किती चांगली पॅन्ट घातलेली आहे, त्याने काय घातलेलं आहे का, त्याने व्यवस्थित शेविंग केलेली आहे का, त्याने व्यवस्थित कटिंग केलेली आहे का, हे बाहेरचं रूप मनुष्य बघतो. परंतु जेव्हा कधी पण बायबल तुम्ही वाचाल ना, बायबल वाचत असताना परमेश्वर नेहमी काय बघतो मनुष्याचं माहिती आहे का? अंतःकरण बघतो. आणि अंतःकरणामध्ये काय चालू आहे कुणाला ठाऊक असतं? परमेश्वराला ठाऊक असतं. म्हणून जेव्हा परमेश्वराने मनुष्याला सरळ निर्माण केलं, आपल्यासारखा निर्माण केला, आपला श्वास त्याच्यामध्ये घातला, परंतु मनुष्य काय झाला? भ्रांत झाला, भटकला, देवाचा मार्ग सोडून दिला. आणि मग परमेश्वराने काय बघतो परमेश्वर? की मनुष्य भाषा काय सांगतात त्याचं वचन? ते त्यांच्या मनात म्हणजे मनुष्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असं कोण पाहिलं? आता परमेश्वराने बघितलं. काय बघितलं? की मनुष्याच्या मनामधनं येणारे विचार एकसारखे कसं निरंतर वाईट आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पण या जगामध्ये असताना ज्यावेळेस एका गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला जेवणाचं आमंत्रण होतं आणि आमंत्रण असल्यानंतर त्याला बोलवलं, प्रभू येशू ख्रिस्ताला पण बोलवलं, त्याच्या शिष्यांना पण बोलवलं आणि त्याचे शिष्य हात न धुता जेवायला बसले. आणि मग काय झालं? जे दुसरे लोक होते, शास्त्री आणि फरीसी लोक होते, ते लोक काय झाले? कुरकुर करू लागले, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणू लागले, अरे तुझे शिष्य तर हात न धुता खातात पितात, हे असं कसं आहे? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला त्यांना माहित आहे का? की हात धुवून जेवण केल्यापेक्षा जे माणसाच्या आतून निघतं ना, ते काय करतं? माणसाला भ्रष्ट करतं. मग माणसाच्या आतून काय निघतं? निरंतर वाईटच निघतं. काय निघतं निरंतर? वाईट. खून, चोरी, खोट्या साक्षी, व्यभिचार, हे अशा वाईट गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणामधनं निघतं. म्हणून प्रभू काय म्हणतो? की जे तुम्ही खाता त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्ट होता, तुमच्या अंतःकरणामधनं जे निघतंय ना, ते तुम्हाला काय करतं? भ्रष्ट करतं. म्हणून परमेश्वर जेव्हा तरी पण बघतो ना, काय बघतो? मनुष्याचं अंतःकरण बघतो. आमच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे? माझ्या अंतःकरणामध्ये मी किती पट देवाचं काम करतो, माझं अंतःकरण देवाच्या किती जवळ आहे, माझं अंतःकरण किती देवाच्या समीप आहे, हे कोण बघतं? परमेश्वर बघतं. म्हणून खमीराची उपमा कशाला दिली माहिती आहे का? मनुष्याला दिलेली आहे. बायबलमध्ये जर तुम्ही वाचाल ना, पुढे मी सांगेल तुम्हाला खमीर कशाला म्हटलेलं आहे. खमीर हे कशाला म्हटलेलं आहे, कशाला दर्शवते बायबलमध्ये? वाईट गोष्टीला. वाईट गोष्ट. हे वाईट गोष्ट कुणाच्या मधून निघतंय? मनुष्याच्या मधून निघतंय. कुणाच्या मधून? मनुष्याच्या मधून वाईट गोष्टी निघते. म्हणून हे वाईट, हे खमीर कुणाला दर्शवलंय? मनुष्य जातीला दर्शवतंय. जर पुढे तुम्ही वाचाल ना, बघा रोमकराचं पत्र याचा 7वा अध्याय आणि 15 ते 20 वचन इथं पाहिलं तर बघा, इथं देवाचा सेवक आहे पाऊल देवाचा सेवक आहे. काय म्हणतो तो रोमकराच्या पत्रामध्ये 7 अध्यायाच्या 15 वचन मध्ये वाचू आपण. कारण बघा पाऊल काय म्हणतो? कारण मी काय करीतो? पाऊल सांगत आहे, काय म्हणत आहे? कारण मी काय करीतो हे माझे मला कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच मी करतो. बघा आता इथे पाऊल काय सांगतं? आता पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये रोम लोकांच्या मंडळीला लिहित असताना तो काय म्हणतो? की मला काय
गोष्टी करायची आहे, मला देहाच्या द्वारे चांगलं काहीतरी देवाचं काम करायचंय, मला सुवार्ता सांगायची आहे, मला भरपूर ठिकाणी जाऊन देवाच्या राज्याची घोषणा करायची आहे, मला हे करायची इच्छा आहे. पण काय होतं मला ते करता येत नाही. बाजू काय सांगतो वाचा परत एकदा. कारण मी काय करीतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो. आता बघा, निरंतर आम्ही पण शुक्रवार आला, रविवार आला, बुधवार आला, आम्ही काय विचार करतो, शुक्रवार आहे, आम्ही उपवास करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, देवाच्या घराकडे जायला पाहिजे, हे चांगलं करायची आमची इच्छा असते की नाही? बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? पण काय होतं, कामावरनं फोन येतो. कामावरनं फोन आल्यावर काय करतो आम्ही, अरे बापरे कामावरनं फोन आला, जाऊ आपण काय करू, पुढच्या शुक्रवारी जाऊ, आपण पुढच्या रविवारी चर्चला जाऊ, आपण पुढच्या संडे सर्व्हिसला जाऊन अटेंड करू. हे काय आहे, आम्हाला जे करायचं नाही ते आम्ही करायला जातो. पण आम्ही काय ठरवलेलं आहे, आता शुक्रवार आहे, आता रविवार आहे, आता बुधवार येणार आहे, आम्ही काय करायला पाहिजे, देवाच्या घराला जायला पाहिजे, देवाच्या मंदिरात जायला पाहिजे, देवाची सेवा करायला पाहिजे, देवाची आराधना करायला पाहिजे, देवाची काहीतरी चांगली सेवा करायला पाहिजे, असं आम्ही करायला इच्छितो. पण काय होत नाही, करणं होत नाही. म्हणून काय म्हणतो पाऊल, जे मला म्हणजे जे मी इच्छितो. आता काय इच्छित आहे, आम्ही चांगलं करायला बघतो, आम्ही सेवा करायला इच्छितो, आम्ही चर्चला जायला इच्छितो, आम्ही प्रभूचं काम करायला इच्छितो. पण पुढे काय सांगतं, ते करतो असं आहे का, ते करतो असे नाही. तर जे मला द्वेष वाटते, जे मला न्याय करायचं आहे, जे मला करायची अजिबात इच्छा नाही आहे, मला नको वाटतंय, मला माहित आहे त्या देवाच्या दृष्टीने वाईट आहे, मला ते नाही करायचंय, पण काय होतं, हेच आम्ही करतो. हे खमीर अशा पद्धतीने बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हे खमीर वाईट गोष्टीला दर्शवलेलं आहे बायबलमध्ये. आणि हे वाईट कोण आहे माहितीये का, हे वाईट मनुष्य आहे. प्रभूला भेटायच्या अगोदर आमचं जीवन कसं होतं, वाईट गोष्टीने भरलं होतं, देवाला न ओळखणारं जीवन होतं, वाईट गोष्टीने असाध्य रोगाने आमचं हृदय जडलेलं होतं. बायबल सांगतं आमचं हृदय कशाने जडलेलं होतं, असाध्य रोगाने. त्याचा भेद कुणाला माहित नाही म्हणते देवाचा सेवक. म्हणून पुढे काय सांगतं, ते श्लोकाचं पत्र 7:15 पुढं, जे मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. पुढे तर अठ्ठा यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई माझ्यामध्ये बसणारे पाप ते करीते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभाव मध्ये माझ्या देहाच्या स्वभावामध्ये काही चांगलं बसत नाही. कारण इच्छा करणं, देवाच्या घराला जाणं, सुवार्ता सांगणं, देवाचं काम करणं, इच्छा शक्ती करणं मला साधते. पण चांगलं ते कृतीत आणणे मला साधत नाही. हालेलुया, हालेलुया. हे वाईट कशाला दर्शवतं, वाईट कोण आहे, हे वाईट खमीर मनुष्याला दर्शवतंय. आमच्याकडे इच्छा शक्ती आहे चांगलं करायची, आम्हाला भरपूर वाटतं की देवाच्या कार्यासाठी भरपूर काय करायला पाहिजे, आम्ही देवाच्या सेवेसाठी हे करायला पाहिजे, आम्ही देवाच्या कामासाठी हे करायला पाहिजे, आम्ही इथं जायला पाहिजे, आम्ही अशा पद्धतीने सेवा करायला पाहिजे. इच्छा शक्ती तर आमच्याकडे भरपूर आहे, पण ते अस्तित्वात आम्ही आणू शकतो का, नाही आणू शकत. म्हणून बायबल हे खमीर कुणाला दर्शवतं माहितीये का, हे मनुष्याला आणि मनुष्याच्या स्वभावाला दर्शवतं. खमीर कुणाला दर्शवतं, मनुष्याला आणि मनुष्याच्या स्वभावाला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पण या जगामध्ये जेव्हा होता ना, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पण खमीर आणि बेखमीर बद्दल सांगितला, त्याच्या शिष्यांना सांगितला. काय सांगितला, खमीर आणि बेखमीर बद्दल. मग आज जर आपण वाचलं मत्थेचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 15 वचन जर वाचलं ना, तर प्रभू येशू ख्रिस्त पण स्वतः सांगतो खमीर आणि बेखमीर बद्दल. काय सांगतं बघा, मत्थेचं पुस्तक 8 अध्यायाचं 15 वचन.
15 आहे का? तेव्हा तो काय म्हणतो की तुम्ही हेरोदाचा खमीर आणि परुशियाचा खमीर याच्याबद्दल काय असा तुम्ही सावध असा. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगामध्ये होता त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं, काय सांगितलं की तुम्ही 2 खमीरांविषयी सावध असा. कुठले 2 खमीर? हेरोदाचा खमीर आणि परुशियाचा खमीर. आता हे हेरोदाचा खमीर म्हणजे काय माहितीये का? हे हेरोदेस जो आहे ना तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर राजा झालेला आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आणि योहान या जगामध्ये 2025 वर्षापूर्वी होता ना त्यावेळेस रोम राज्याचा राजा होता हेरोद. आणि हेरोद ज्यावेळेस राजा होता रोम शहराचा त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पण सेवा करायचा आणि योहान पण सेवा करायचा. आणि काय झालं माहितीये का? हेरोदामध्ये एक वाईट गोष्ट होती. ती वाईट गोष्ट कुठली होती माहितीये का? त्याने त्याच्या भावाची पत्नी आपल्या घरी आणून ठेवली होती आणि तिच्यासोबत त्याने लग्न केलं होतं. आणि ही वाईट गोष्ट असल्यामुळं योहान पण त्याला काय करायचं नेहमी सांगायचा. हेरोदाला काय सांगायचं माहितीये का? तू जे गोष्टी करतोस ना ते देवाच्या दृष्टीने कसं आहे? वाईट आहे. तू करू नको त्या गोष्टी. आणि निरंतर योहान काय करायचा? सांगायचा. कुणाला सांगायचा? योहानाला. जर बघा तुम्ही वाचलं लूक शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 18, 19 आणि 20 वचन वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळतं बघा. आणखी तो सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे. पण त्याने मांडलिक म्हणजे जो राजा होता हेरोद्याला आता योहान सांगत आहे. काय सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. काय सांगितलं? की तुम्ही हेरोदाच्या खमीरापासून आणि परुशियाच्या खमीरापासून काय असायला पाहिजे? सावध असायला पाहिजे. आता हेरोदाच्या खमीर म्हणजे काय तुम्हाला सांगतो बघा. काय सांगतं पुढं? आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्माविषयी आता मार्कचं पुस्तक 6 त्याचं 18 आणि 20 वचन काय सांगतं बघा. मार्क 6, 18, 19 आणि 20 वचन काय सांगतं बघा. त्याने त्यांना बरे केले. कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून बघा. आता इथं योहानाच्या बद्दल पण योहानाने पण सांगितलं. काय सांगत होता? हेरोदेस राजाला त्यांनी सांगत होता की तू जे गोष्ट केलेली आहे ना वाईट गोष्ट केली ती वाईट गोष्ट करू नको. आणि प्रभू येशू ख्रिस्त पण तेच सांगतो की तुम्ही हेरोदाच्या खमीरापासून आणि परुशियाच्या खमीरापासून कसं असायला पाहिजे? सावध असायला पाहिजे. आता हे हेरोदाचा खमीर म्हणजे कशाला दर्शवतं माहितीये का? वाईट गोष्टीला कुकर्माला दर्शवते. वाईट गोष्ट काय वाईट गोष्ट केली होती हेरोदाने? की त्याच्या भावाच्या पत्नीला त्यांनी त्याच्या राजमहलमध्ये आणून ठेवला होता. आणि शास्त्री आणि परुषी लोकांचं खमीर पण काय माहितीये का? सेम हे कशाला दर्शवते? हेरोदाच्या खमीराला दर्शवते. कारण शास्त्री आणि परुषी लोक कधीच प्रभू येशू ख्रिस्ताचा काय केलेलं त्यांनी स्वीकार केले नाही. प्रभू येशू ख्रिस्त निरंतर स्वर्गाच्या राज्यामध्ये या त्यांनी तारणाची सुवार्ता सांगायचा. त्यांनी निरंतर देवाचं वचन त्यांना सांगायचा. पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. परंतु शास्त्री आणि परुषी लोक कधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाला काय केले नाही? त्यांनी स्वीकार केले नाही. कधी प्रभू येशू ख्रिस्ताला टाळणार म्हणून त्यांनी स्वीकारले नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पण काय सांगतो की तुम्ही हेरोदाचं खमीर आणि परुशियाचं खमीर याच्यापासून काय असायला पाहिजे? सावध असायला पाहिजे. हे हेरोदाचं खमीर आणि हे परुशियाचं खमीर कशाला दर्शवतं? मनुष्याच्या स्वभावाला, वाईट स्वभावाला, वाईट गोष्टीला दर्शवतं. म्हणून आज आम्ही बघायला पाहिजे आम्ही प्रभूमध्ये आहे. आम्ही प्रभूमध्ये भरपूर वर्ष आता आलेला आहे. कोण 5 वर्षापासून आला असेल, कोण 3 वर्षापासून आला असेल, कोण 20 वर्षापासून आला असेल, कोण 15 वर्षापासून, कोण 25 वर्षापासून असेल, कोण 30 वर्षापासून असेल. अजून आमच्यामध्ये खमीर आहे का? अजून आमच्यामध्ये खमीर आहे का? जर आमच्यामध्ये खमीर असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? काढून टाकायला पाहिजे. म्हणून करंथीकराचं पहिलं पत्र 5 अध्याय 6, 7 आणि 8 वचनामध्ये काय लिहिलेलं वाचू आपण. 1 करंथी याचा 5 अध्याय 6, 7 आणि 8 वचन काय सांगतं बघा. तर तुम्ही काय करायला पाहिजे? आम्ही परीक्षण करायला पाहिजे. आता खमीर कशाला दर्शवते मी तुम्हाला सांगितलं. कशाला दर्शवते खमीर? वाईट गोष्टीला, मनुष्य
दर्शवतंय? खमीर दर्शवतंय. म्हणून पाऊल काय म्हणतो? कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र 5 अध्यायाचं 6, 7 आणि 8 वचन काय सांगतं? म्हणून तर तुम्ही काय करायला पाहिजे? आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आता आम्ही बलाढ्य सण साजरा करायला जाणार, आम्ही गुड फ्रायडे साजरा करायला जाणार, आम्ही प्रभूच्या स्मरणाची आठवण करायला जाणार. आम्ही आठवण करत असताना, आम्ही स्मरण करत असताना आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. काय आत्मपरीक्षण करायला पाहिजे? अजून आमच्यामध्ये खमीर आहे का? आमच्यामध्ये आणखी खमीर आहे का? खमीर म्हणजे काय? बघा काय सांगतं पुढं, वाचा. काय सांगतं वचन? तर जुने खमीर जर तुमच्यामध्ये असेल तर काय करायला? तुम्ही काढून टाका, अशा हेतूने की हालेलुया. आता जर तुमच्यामध्ये खमीर असेल तर तुम्ही काय करायचा? काढून टाका. का काढून टाका? कारण आता तुम्ही काय झालेलं आहे? कुणाच्या द्वारे झाले बेखमीर माहिती का? मी कुणाच्या द्वारे? जो आमचा वलांडनाचा यज्ञ पशु प्रभू येशू त्या वधस्तंभावरती त्यांनी प्राण दिला, त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या शरीराच्या द्वारे आम्हाला पवित्र, शुद्ध आणि बेखमीर करून टाकला. म्हणून आम्ही जर आणखी आमच्यामध्ये खमीर असेल तर काय म्हणतो पाहून? ते तुम्ही काय करायचा? काढून टाका. तर तुमच्यामध्ये जर खमीर असेल तर तुम्ही काढून टाका. कारण अशा हेतूने की तुम्ही जसे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बेखमीर झाला आहात, तसा तुम्ही काय व्हायला पाहिजे? नवा घोडा व्हायला पाहिजे. कारण आपला वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त, त्याचे आपल्यासाठी काय झालेलं आहे? हालेलुया, हालेलुया. आम्हाला बेखमीर करण्यासाठी, आम्हाला नवीन करण्यासाठी, नवीन करण्यासाठी आमच्यासाठी कोण अर्पण झालं? प्रभू येशू त्या वधस्तंभावरती अर्पण झाला. प्रभू येशू त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिला. त्यांनी आपल्यासाठी 39 पटके खाल्ले. त्यांनी आपल्यासाठी हातामध्ये, पायामध्ये, डोक्यामध्ये काटाचा मुकुट खाल्ला, खिळे खाल्ले. कशासाठी? आम्ही काय व्हायला पाहिजे? बेखमीर व्हायला पाहिजे. जसं तो बेखमीर आहे. कोण आहे बेखमीर? प्रभू येशू ख्रिस्त. काय सांगतो? वाचवत आपण. बेखमीर म्हणजे काय? बेखमीर कुणाला दर्शवले बायबलमध्ये? खमीर कुणाला दर्शवले आणि बेखमीर कुणाला म्हटलंय? बायबलमध्ये सगळं लिहिलेलं आहे. जर तुम्ही वाचाल तर देवाचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार. बायबलमध्ये खमीर हे मनुष्याला, मनुष्याच्या स्वभावाला, मनुष्यामधनं येणाऱ्या वाईट गोष्टीला दर्शवले. आणि बेखमीर कुणाला दर्शवलं माहितीये का? वलांडनाचा यज्ञ पशु कोण आहे? नवा गोळा. वलांडनाचा यज्ञ पशु कोकरा प्रभू येशू ख्रिस्त. याला बायबलमध्ये खमीर नाही, बेखमीर दर्शवले. हालेलुया. म्हणून काय सांगतं बघा, जर तुम्ही मत्थ्याचं पुस्तक याचा 7 अध्याय, मत्थ्याचं पुस्तक 7 अध्याय 17 ते 19 वचन काय सांगतं बघा. मत्थ्याचं पुस्तक याचा 7 अध्याय 17, 18 आणि 19 वचन काय सांगतं बघा. त्याप्रमाणे बघा, आता एक आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. बेखमीर म्हणजे चांगलं, एक चांगली गोष्ट आहे. चांगलं चांगलं कुणाला म्हटलं बायबलमध्ये तुम्हाला माहित आहे का? आता झाडाची उपमा दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पण दाखला सांगतो ना, दाखला सांगत असताना त्यांनी चांगलं आणि वाईट हे सांगून दिलेलं आहे बायबलमध्ये दाखल्याच्या द्वारे. आता चांगलं कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? चांगलं कोण आहे? चांगला फक्त एकच आहे, तो म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. हे बायबलमध्ये चांगलं झाड, जीवनाचा मार्ग, जीवनाची रोटी, जीवनाची भाकर, प्रकाश, हे कुणाला दर्शवले माहिती आहे का बायबलमध्ये? प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवले. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. उत्तम मेंढपाळ, जीवनाची भाकर, चांगलं झाड, चांगलं जैतुनाचं झाड, हे कुणाला दर्शवले बायबलमध्ये? प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवले. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिचा दाखला सांगतो. आणि काय म्हणतो तो दाखला सांगत असताना? वाचू आपण मत्थ्याचं पुस्तक 7 अध्याय, मत्थ्याचं पुस्तक 7 अध्याय 17, 18 आणि 19 वचन काय सांगतं बघा. त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि
दोन झाडाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, खमीर आणि बेखमीर, चांगलं आणि वाईट. इथे सेम प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्याच्याद्वारे काय सांगतो? दोन झाडाबद्दल त्यांनी सांगत आहे मला. कुठले दोन झाड आहेत? एक चांगलं झाड आणि एक वाईट झाड. आता हे वाईट झाड आणि चांगलं झाड कुणाला दर्शवते मी तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त हे दाखल्याच्याद्वारे काय सांगत आहे? काय म्हणतो तो? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. 18 वचन. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही. आता इथं दोन झाडाबद्दल लिहिलंय. आता एक चांगले झाड आणि वाईट झाड. आता हे वाईट झाड कोणाला दर्शवते माहित आहे का? हे वाईट झाड मनुष्याला दर्शवते, आपल्याला. हे वाईट झाड कुणाला दर्शवते? आपल्याला. जसं मी तुम्हाला सांगितलं की मनुष्यामधलं कधीच काय निघत नाही? चांगल्या गोष्टी निघत नाही. निघतात का चांगल्या गोष्टी? जसं पाऊल पण काय म्हणतो, मला चांगल्या गोष्टी करायच्या पण माझ्या हातनं होत नाही. मला मला चांगली इच्छाशक्ती आहे, माझ्याकडे चांगली इच्छाशक्ती आहे, पण ते करणं मला होत नाही. मनुष्याच्या मनुष्याच्या देहामधनं कधी चांगल्या गोष्टी निघत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतं की काय म्हणतो तो की चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं आणि वाईट झाडाला वाईट फळ येतं. आता हे वाईट झाड कोण आहे? मनुष्य आहे. म्हणून आपल्यामधनं निरंतर काय निघतंय? वाईट निघतंय, वाईटच निघतं. आणि चांगलं करायला बघतो पण वाईटच निघतं. पण चांगलं झाड कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? चांगलं झाड. प्रभू येशू ख्रिस्तामधनं कधी वाईट निघालं का? कधी वाईट नाही निघालं. म्हणून तो सांगतो की चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं. बघा, आम्ही फळावरनं बघायला पाहिजे. काय करायला पाहिजे? फळावरनं आम्ही समजायला पाहिजे. जर आमच्याबद्दल चांगलं फळ येतं आणि आमच्याबद्दल चांगल्या गोष्टी निघत आहेत, तर आम्ही कुणाचं झाड आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने लावलेलं झाड आहे. पण जर आमच्याबद्दल वाईट गोष्टी निघत आहेत, आमच्याबद्दल वाईट निरंतर निघत आहे, तर आम्ही बघून घ्यायला पाहिजे आणि समजायला पाहिजे की आम्ही कुठल्या झाडामध्ये लावलेलं आहे. म्हणून पुढे काय सांगतं? 18 वचन. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाहीये. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य आहे का? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बायबल असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक पण वाईट गोष्ट कधी आढळली नाही. आढळली का? नाही. म्हणून चांगल्या झाडाला कधी काय येत नाही? वाईट येत नाही. आणि पुढे काय सांगतं? आणि वाईट झाडाला म्हणजे मनुष्याच्या स्वभावाला कधी चांगलं फळ येणे शक्य नाही. पुढं ज्या झाडाला चांगले फळ येत नाही, ते प्रत्येक झाड तोडून कुठे टाकण्यात येतं? ते जर आमच्यामधून आता आम्ही तारण प्राप्त करायच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायच्या अगोदर आम्ही वाईट होतो. पण आता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आलो, आम्ही देवाची सुवार्ता ऐकली, आम्ही तारण प्राप्त साध्य करून घेतलेलं आहे. आणि तरी पण जर आमच्यामधनं वाईटच निघत आहे, तर पाऊल काय म्हणतो? ते जुना खमीर आता काय करा? तुम्ही काढून टाका. आम्हाला काढून टाकायचं. आता आम्ही गुड फ्रायडे सेलिब्रेट करत असताना वाईट गोष्ट आमच्यामध्ये नको आहे. आता वाईट स्वभाव, वाईट विचार, वाईट गोष्टी देवाला आवडणाऱ्या नको आम्हाला, आमच्यामध्ये नको आता. म्हणून काय सांगतं? जर पुढे पण तुम्ही वाचलं तर बघा, तेच मत्थ्याचं पुस्तक 12 अध्याय 33, 34 आणि 35 वचन काय सांगतं बघा. मत्थ्याचं पुस्तक 12 अध्याय 33, 34 आणि 35 वचन. काय सांगतं? झाड जर चांगले आणि काय म्हणतात? झाड जर चांगलं आहे तर त्याचं फळ पण कसं येतं? चांगलंच येतं. पुढं असे म्हणा, अथवा झाड वाईट त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. अहो काय म्हणतं? अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता. तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरण जे वाईट गोष्टीने भरून गेलेलं आहे, ते काय होणार? मुखावाटे बाहेर निघणार. आमच्या अंतःकरणामध्ये जर चांगलं
करणार. पण जर आमच्या अंतःकरणामध्ये वाईट भरलेलं आहे तर ऑटोमॅटिकली काय करणार, किती पण चांगलं बाहेर काढायचा प्रयत्न करा, चांगलं निघणारच नाही. काय होणार, निरंतर वाईट निघणार. परंतु आमच्यासाठी आमचा बलाढ्याचा यज्ञ पशु अर्पण झालेला आहे आणि त्याने आम्हाला काय केलेलं आहे, नवीन गोळा केलेला आहे. काय केलेलं आहे त्याने आम्हाला, नवीन केलेलं आहे. म्हणून काय सांगतं बघा, जर आमचं मूळ जर आमचं पवित्र आहे ना, तर त्याचं खोड आणि पाने पण कसे असतात माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल एक झाड घ्या, तुम्ही झाड घेतलं ना, जर झाडाचं मूळ चांगलं आहे, बदामाचं झाड आहे, बदामाच्या झाडाला फळ येतं, त्याच्या मुळामध्ये जर चांगलं असेल तर ते बदाम कसे येतं माहिती आहे का, गोड लागते खाताना. पण काही बदामाचे झाडं असे तुम्ही खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट कशी लागते, फिक्की. म्हणून पाऊल काय सांगतो बघा, जर आपण वाचलं रोगकराचं पत्र याचा 11 अध्याय, रोगकराचं पत्र याचा 11 अध्याय 16 वचनापासून काय सांगतं बघा. 11 अध्याय रोगकराचं पत्र 11 अध्याय 16 वचनापासून. कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल आणि मूळ जर पवित्र. हालेलुया, हालेलुया. बघा तुम्हाला वचन समजतं की नाही बघा, काय सांगतं वचन, परत एकदा वाचा तुम्ही, नीट वाचा, नीट वचनाकडे लक्ष द्या. बघा काय सांगतं, कणकेची पहिली मूठ, कणकेची पहिली मूठ जर पवित्र ठरल्या, गोळाही गोळा पण कसा ठरणार, पवित्रच ठरणार. आता काय सांगतं इथं, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही काय होणार. आता मूळ पवित्र आहे का नाही बघायला पाहिजे. आता आमचं मूळ कोण आहे माहिती आहे का, पाऊल काय म्हणतो, तुम्हाला बांधणाऱ्याने प्रत्येकाने बांधकाम चालू केलेलं आहे. बांधणारा प्रत्येक बांधकाम करतो, परंतु तो कुठल्या पायावरती बांधतो, ख्रिस्त म्हणणाऱ्या पायावरतीच त्यांनी बांधलेला आहे. तर आमचं मूळ काय आहे, आमचं मूळ कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग आमचा प्रभू येशू ख्रिस्त जर मूळ आहे तर प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, पवित्र आहे. मग आम्ही कोण आहे, आम्ही फांदे आहे. कोण आहे आम्ही, मंडळी कुणाला म्हणायला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे. म्हणून काय सांगतं वाचा, कणकेचा पहिला गोळा, कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. वचन 17. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्याच्या जागी तू कलम रुपये लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यातून मी मोठा आहे अशी बडाई मारू नको. मारशील तर हे तू लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाही तर. हालेलुया. आम्हाला आधार बोलते का, मूळ. आणि ते मूळ कसं आहे, पवित्र आहे. जर मूळ पवित्र आहे तर आम्ही पण कसं आहे, पवित्र आहे. म्हणून पाऊल सांगतो, काय सांगतो की झाड जर पवित्र आहे तर फांद्या पण कसा असणार, पवित्र असणार. म्हणून प्रभू ख्रिस्त पण काय म्हणतो, झाडाची उपमा देतो बेखमीरच्या बद्दल दाखवा देत असताना. चांगल्या झाडाला काय होणार, चांगलंच फळ येणार आणि वाईट झाडाला काय येणार, वाईटच फळ येणार. म्हणून प्रभू ख्रिस्त पुढे होणारा चांगल्या गोष्टीचा काय म्हणून आला, तो दर्शक म्हणून आला. आता काय सांगतं बघा, इब्री लोकांचं पत्र याचा 9वा अध्याय आणि 11 वचन काय सांगतं बघा. इब्री लोकांचं पत्र 9वा अध्यायाचं 11 वचन. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक म्हणून या जगामध्ये तो आला. हा पुढं व जो हाताने केलेला नाही म्हणजे
या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मठामधून आणि बकरे व वासरे याचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानामध्ये तो गेलेला आहे. हालेलुया. चांगलं कुणाला म्हटलंय बायबलमध्ये? खमीर कुणाला म्हटलंय? खमीर हे कशाला दर्शवतं? चांगल्या गोष्टीला, चांगल्या व्यक्तीला चांगलं उपमा दिलेले. खमीराला चांगल्याची उपमा दिलेले, सॉरी बेखमीरला चांगल्याची उपमा दिलेले आणि खमीराला वाईट गोष्टीची उपमा दिलेली आहे. हे वाईट कुणाला दर्शवतं? मनुष्याला आणि मनुष्याच्या स्वभावाला. त्याला खमीर म्हटलंय. आणि बेखमीर कुणाला म्हटलंय? प्रभू येशू ख्रिस्ताला, जो चांगला आहे. म्हणून काय सांगतं? जर गलती करायचं पुस्तक तुम्ही वाचा, गलती करायचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 वचनापासून वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळतं. गलती करायचं पुस्तक याचा 5वा अध्याय गलती 5 आत्म्याचे फळ आहे त्याच्यामध्ये. एकच मिनिट. 22 वाचायच्या अगोदर आपण 19, 20 आणि 21% पण वाचली. तो वाईट जे खमीर आहे ना, ते खमीर कशाला दर्शवतो? इथं मनुष्याच्या स्वभावाला पण दर्शवतंय. काय सांगतं बघा, गलती करायचं पुस्तक याचा 5वा अध्याय 19, 20 आणि 21% वाचून पाहिजे आपण. देहाची कर्म म्हणजे मनुष्याच्या देहामधनं निघणारे कर्म, वाईट कर्म कशाला म्हणतात बघा. देहात निघणारे कर्म हे तर उघड आहे. काय देहातून निघणारे कर्म? जसं पाऊल म्हणतो की मला चांगलं करायची इच्छा आहे पण माझ्यातनं होत नाही. मी चांगलं करायचा प्रयत्न करतो, इच्छाशक्ती तर मला साधते पण ते होत नाही. काय सांगतं देहाची कर्म? मग देहाची कर्मे काय आहेत बघा. काय सांगतं? देहाची कर्मे तर उघड आहेत की ही जाड कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटे, वैर, कलह, मत्सर, राग, कट, कुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगतपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी पूर्वी जे मी तुम्हाला सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वचन मिळणार नाही. हालेलुया. का मिळणार नाही माहितीये का? कारण आता आम्हाला जुनं खमीर काढून टाकायचंय. का काढून टाकायचंय? कारण आता आम्ही बेखमीर झालेले आहे. कुणाच्या द्वारे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही बेखमीर झालेलो आहे. आणि आम्हाला आता कल्मरूपी गुणात रावलेलं आहे, जैतुनामध्ये लावलेलं आहे. आणि ते कसं, त्या जैतून झाडाचं मूळ कसं आहे? पवित्र आहे. आणि जर मूळ पवित्र आहे तर आम्ही पण काय असायला पाहिजे? आता पवित्र. देवाने आम्हाला पवित्र केलेलं आहे. म्हणून पुढे काय सांगतं? आत्म्याच्या द्वारे. जर आमच्यामधनं आम्ही खमीर काढून टाकणार आणि बेखमीरच्या द्वारे आम्ही चालवलं घेणार ना, तर ऑटोमॅटिकली काय निघणार आमच्यामधनं बघा. काय सांगतं? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही बेखमीर झालेला आहे तर ऑटोमॅटिकली काय होणार आमच्यामधनं? त्या गोष्टी निघणार. म्हणून पाऊल काय सांगतं? लास्ट वचन वाचू आपण. गलतीकराचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय. गलतीकराचं 1 करंती याचा 5 अध्याय 6 आणि 7 वचन काय सांगतं बघा. 1 करंती 5 अध्याय. तर काय करायला पाहिजे? आता आम्ही जुनं खमीर काढून टाकायला पाहिजे. जुनं खमीर म्हणजे वाईट स्वभाव, वाईट गोष्टी जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाकायला पाहिजे. पुढं अशा हेतूने की तुम्ही आता बेखमीर झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताने पण भाकरी घेतली ना. आता प्रभू भोजनाची विधी आपण करणार आहे. त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने भाकरी घेतली. कुठली भाकर होती माहिती का ती? त्याच्यामध्ये खमीर नव्हतं, ते बेखमीर होती भाकर. आणि त्यांनी काय केलं? ती भाकर घेतला. म्हणून तो काय म्हणतो?
अजून जर खमीर असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, आता काढून टाकायला पाहिजे. का काढून टाकायला पाहिजे? कारण ख्रिस्ताने आम्हाला काय केलेलं आहे, ख्रिस्ताने आम्हाला काय केलेलं आहे, बेखमीर नवा गोळा केलेला आहे. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो.